कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका कळमनुरी। भारताचे कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच हिंगोलीचे विद्यमान आमदार माननीय तानाजी मुटकुळे साहेब यांच्या कणखर नेतृत्वाने आज हिंगोली जिल्हा विकासाच्या मार्गावर गतिमान आहे। हिंगोलीतील नागरिकांसाठी रस्ते, नाल्या, वीज, युवकांना रोजगार, उच्च शिक्षण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा या 100% पूर्ण होत असताना दिसतात। परंतु कळमनुरीमध्ये युतीचे सरकार असूनही विकासाच्या नावाला फक्त आपल्याला भकासच पाहावयास मिळतो। कचरा व घाणीचे कळमनुरी जणू माहेर घरच आहे की काय असे दिसून येते। याला जबाबदार कोण याचा विचार केलाय का कधी? आपणच, हो आपणच आहोत याला जबाबदार। याला जबाबदार आहे ती आपली निवड। जर आपण योग्य तो उमेदवार निवडून दिला असता तर आज ही वेळ आपल्याला पाहावयास लागली नसती। कळमनुरी हे शहर विकासापासून कोसो दूर वंचित आहे। येथे कुठल्याही प्रकारचा विकास नाही। सर्व शहर जणू काही भकास करण्याचं काम या सत्ताधारी लोकांनी केलंय। आज रोजी बाजूला असणारे हिंगोली शहर व कळमनुरी शहराची जर तुलना केली, कुठलाही विकास कळमनुरी शहरात दिसत नाही। हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलला तो भाजपाने, भारतीय जनता पार्टीच्या कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या कार्यतत्परतेमुळे। जर आपल्याला आपल्या कळमनुरी शहराचा विकासरूपी कायापालट पाहावायचा असेल तर नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक हे भाजपाचे झाले पाहिजे। त्यासाठी येत्या 2 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले पाहिजे। कळमनुरी नगरपालिकेचे इलेक्शन आपण 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। त्याच्याकरता मी सर्व कळमनुरीच्या नागरिकांना, सर्व मतदारांना, सगळ्या बंधू आणि भगिनींना, व्यापाऱ्यांना नम्र विनंती करत आहे की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पार्टीचे पूर्ण 10 प्रभागामध्ये 20 उमेदवार म्हणून आपण कमळ निशाणीवर आपण बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षाला विजयी करावं हीच या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि कळमनुरीमध्ये आपण बघितलं असेल की 5 वर्षामध्ये आपले आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेत, त्यानं त्या ठिकाणी कामं केलेत। एकही रस्ता जागेवर नाही, त्या ठिकाणी गार्डन जागेवर नाही, होणाऱ्या कामाची दुरावस्था असेल आणि जे काम झालेत ते काम आज रोजी बघितलं असेल, कोणतेही काम तुम्हाला नगरपालिकेमध्ये दिसत नाही। सर्वात मोठा प्रॉब्लेम कचरा, जागी घाण। कळमनुरी एवढी घाण मला तरी वाटतंय की महाराष्ट्रात कुठं नसेल। मग कचरा असेल, नाली साफ करण्याचं काम नसेल, त्याला लाईटचं काम नसेल, जेवढे हायमास्ट लावलेत फक्त पैसे कमवण्याकरता हायमास्ट लावलेत। आज रोजी एकही हायमास्ट त्या ठिकाणी चालू नाही। रस्त्याचा मेन रस्ता आपल्या कळमनुरीत आमच्या उड्डाणपुलापासून ते महादेवापर्यंत रस्त्याचं काम चालू आहे। अतिशय इतकं घाणेरडं काम झालं आहे की कळमनुरीचा विकास सोडला, विकास तर नाही पण या ठिकाणी भकास करण्याचं काम या ठिकाणी मागं झालं आहे। निश्चितच हे काम करण्यामध्ये जे कार्यकर्त्यांना काम केले असतील, दिले असतील, निश्चितच अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं आज रस्ते आहेत की नाही हे त्या ठिकाणी शोधावं लागतं आहे। त्या ठिकाणी घनकचऱ्याचं काम 84 कोटी रुपयाचं काम आलं आहे, कुठं काम कोणतंच नाही, काही झालेलं नाही। 2-4-5 कोटी रुपये खर्च केलेत आणि घनकचऱ्या कुठं पैसे गेलेत हे सुद्धा कळमनुरीच्या नागरिकाला प्रश्न पडला आहे। म्हणून माझी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आपण उमेदवार निवडून दिला तर येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने हिंगोलीचा विकास केला नगरपालिकेमध्ये, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण नगरपालिकेचा विकास करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याचं काम मतदार बंधू आणि भगिनींनी करावं। निश्चितच आम्ही 5 वर्षामध्ये कळमनुरीचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही एवढी सर्व नागरिकांना, मतदार बंधूंना, भगिनींना विनंती करतो। या निवडणुकीमध्ये मी संजय बालाजी कावडे, माझी पत्नी वैशाली संजय कावडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे। सगळ्या नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी या निवडणुकीत करणार आहे आणि जनतेने मला साथ द्यावी। जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रभागामध्ये आहेत, 10 प्रभागामध्ये, तिथे आपले अमूल्य मत कमळाच्या निशाणीवर बटन दाबून या विजयी रथामध्ये आपली दौड नोंदवावी। आणि माझी विनंती आहे की यावेळेस कोणत्याही भूलथापाला, आमिषाला आणि दादागिरीला बळी न पडता या निवडणुकीला आपण समोर जाऊन येऊन मतदान करावं आणि आम्हाला साथ द्यावी हीच विनंती। नगर परिषद कळमनुरी
सार्वत्रिक निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री संजय कावडे यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती वैशाली संजय कावडे तसेच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार धनवे कांताबाई रामराव अ गट, काबरा शालूबाई गणेशलाल ब गट तसेच प्रभाग क्रमांक 2 चे ब गट मुकेश धर्माजी इंगोले, प्रभाग क्रमांक 3 अ गट दीपके अमोल दिलीप ब गट यमुना अंकुशराव बेदरे, प्रभाग क्रमांक 5 अ गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती नम्रता प्रकाश नाईक तसेच ब गटाचे अधिकृत उमेदवार सुहास शंकरराव गुंजकर, प्रभाग क्रमांक 6 मधील अ गट सूरज शिंदे दामोदर तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील ब गट कावडे गीता सचिन, प्रभाग क्रमांक 7 अ गट ओमकार वैजनाथ नावडे, प्रभाग क्रमांक 7 ब गट दरक शीला बालाप्रसाद आणि प्रभाग क्रमांक 10 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून जाधव वर्षा राजेश आणि ब गटातून संगेकर योगेश अशोक। तेव्हा सुजान मतदार बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन आपल्या कळमनुरी शहराचा विकासरूपी कायापालट साधा। तेव्हा लक्षात असू द्या, भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे संपूर्ण विकासाला मत।